हॅलो मित्रांनो, आता सध्या महाराष्ट्राचे निवडणुकीचे जे वारे आहे ते वाहत आहे. त्याचबरोबर प्रत्येक पक्ष आपल्या प्रमाणे जाहीरनामे प्रसिद्ध करत आहे. तसंच आता महायुतीच्या सरकारने पण जाहीरनामे प्रसिद्ध केले आहे. मतदारांसाठी 10 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो, त्या कोणत्या घोषणा आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, पहिली जी घोषणा आहे ती लाडकी बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, पहिले जे 1500 रुपये देण्यात येत होते त्याच्यामध्ये आता 600 रुपये वाढ करून 2100 रुपये देण्यात येणार आहे. पुढची जी घोषणा आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच शेतकरी सन्मान योजनेमार्फत वर्षाला 15,000 रुपये देणार. तसेच MSPवरील 20% अनुदानही देणार. म्हणजे आता 15,000 रुपये शेतकरी सन्मान योजनेमार्फत वर्षाला देण्यात येणार आहेत आणि MSPवरील 20% अनुदान पण देणार आहे. पुढची जी घोषणा आहे, राज्यात कोणी उपवाशी राहू नये यासाठी प्रत्येकाला अन्न देणार. म्हणजे राज्यात कोणी उपवाशी राहणार नाही याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुढची जी घोषणा आहे ती म्हणजे महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करणार. म्हणजे मित्रांनो, आता महिलांचा जो सुरक्षेचा मुद्दा होता तो अतिमहत्त्वाचा होता, त्याच्यावर ही घोषणा करण्यात आलेली. महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांची पोलीस दलात भरती करणार. पुढची जी घोषणा आहे, वृद्ध पेन्शन धारकांसाठी 1500 ऐवजी 2100 रुपये देणार. म्हणजे आता लाडकी बहिणीमध्ये जसे 600 रुपये वाढवण्यात आले होते तसे वृद्ध पेन्शन धारकांसाठी पण 600 रुपये वाढवण्यात आले. म्हणजे आता 2100 रुपये त्यांना देण्यात येणार आहे. तसंच आता पुढची जी घोषणा आहे ती 25 लाख रोजगार निर्मिती करण्याबरोबरच 10 लाख विद्यार्थ्यांना दर महिना 10,000 रुपये विद्यावेतन देणार. म्हणजे आता 25 लाख जे रोजगार आहे ते निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 दर महिना विद्यावेतन देणार. पुढची जी घोषणा आहे ती 1995 मध्ये बाळासाहेबांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर करण्याचा निर्णय घेतला होता त्याची पुनरावृत्ती करणार. म्हणजे आता जे जीवनावश्यक वस्तू आहे त्याचे पण भाव हे स्थिर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढची जी घोषणा आहे ती म्हणजे शहराचा विकास होत असताना गावाचाही विकास झाला पाहिजे यासाठी 45,000 गावांमध्ये रस्ते बांधणार. म्हणजे आता गावांमध्ये 45,000 गावांमध्ये रस्ते बांधण्याचे काम करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढची जी घोषणा आहे, महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर 100 दिवसामध्ये विजन महाराष्ट्र 2029 सादर करणार. म्हणजे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर 100 दिवसामध्ये विजन महाराष्ट्र 2029 सादर करणार. पुढची जी घोषणा आहे, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलामध्ये 30% कपात करणार. सर्वसामान्यांना आता वीज बिलामध्ये 30% कपाती करणार आहे. याच 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आणि योजनेच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या. टेक केअर मित्रांनो. थँक्यू.